नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थ. ऑक्टोबरचा पहिला आठवडा. होय, हा पहिला आठवडा केवळ कॅलेंडरवरील तारखेचा खेळ नाही, तर तुमच्या जीवनात उलटफेर घडवून आणणारा आणि ब्रह्मदेवाचे सात मोठे संकेत घेऊन येणारा काळ आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठा कांड होणार आहे मित्रांनो. पण हा कांड तुमच्या भाग्याची उंची भरारी असेल की एखादा अनपेक्षित धोका घेऊन येईल. मेष राशीची ही ऊर्जा नेतृत्व आणि साहसासाठी ओळखली जाते. पण ऑक्टोबरचा पहिला महिनाच ग्रहांची चाल तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढणार आहे. तुमच्या मनात एकीकडे अभूतपूर्व यशाची उत्सुकता असेल तर दुसरीकडे गुप्त शत्रूच्या चालीची भीती देखील दडलेली असेल. मेष राशीच्या जातकानं या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शत्रू, विरोधक आणि ईर्ष्या करणारे लोक, तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या प्रगतीवर बारीक नजर ठेवून असतील. विशेषतः 2 ते 7 ऑक्टोबर पहिला आठवडा या काळात तुम्हाला पाठीमागून वार करणाऱ्यापासून अत्यंत सावध राहावे लागेल. तुमचे महत्त्वाचे प्लॅन्स आणि गोपनीय माहिती कोणाशी शेअर करण्याची चूक करू नका. पैशाच्या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त जाणवेल, त्यामुळे तुमचे बजेट बिघडण्याची भीती वाटू शकते. शांतता हाच या भीतीवरचा सर्वात मोठा उपाय असेल. पण घाबरून जाऊ नका मित्रांनो, कारण 2 तारखेनंतर जेव्हा गुरुची शुभ साथ मिळेल तेव्हा तुमच्या उत्सुकतेला पंख फुटतील. करिअरमध्ये 2 ते 7 ऑक्टोबरचा पहिला जो आठवडा आहे त्या दरम्यान अचानक मोठ्या प्रमोशनची चर्चा किंवा नवीन प्रोजेक्टची संधी मिळेल. अडकलेले पैसे 20 तारखेच्या आसपास परत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे मित्रांनो, ज्यामुळे आर्थिक चिंता दूर होऊन मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. प्रेम संबंधात जुने गैरसमज दूर होतील. नवीन प्रेमाची चाहूल तुमच्या जीवनाला गोडवा आणेल. हा आठवडा तुम्हाला सांगतो की सुरुवातीला थोडा धीमा वाटेल, पण मध्यंतरानंतर ग्रहांची ऊर्जा तुमच्या बाजूला फिरेल. तुमचा संयम आणि शिस्त तुम्हाला पुढे घेऊन जाणारी आहे. म्हणूनच तयार व्हा. ऑक्टोबरचा पहिला आठवडा मेष राशीच्या जातकांसाठी एक अग्निपरीक्षा असणार आहे, जी तुम्हाला तुमच्या क्षमतेची जाणीव करून देईल आणि तुम्ही ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्यास की धोक्याच्या जाळ्यातून तुम्ही अडकणार का नाही. ब्रह्मदेवाने हे संकेत तुम्हाला तुमच्या भविष्यकाळाचा मार्ग दाखवतात. पण त्यासाठी तुम्हाला आत्ताच जागे व्हावे लागेल. कारण हा व्हिडिओ केवळ भविष्य नाही मित्रांनो, तर तुमच्या जीवनातील एका मोठ्या चमत्कारिक बदलाचा इशारा आहे. पुढील भागामध्ये आपण या थरारक 7 घटनेबद्दल रहस्य उलगडणार आहोत. तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. तुमच्याकडे आलेली सर्व संकटे दूर होण्यासाठी, माँ दुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय माता दुर्गा, जय माता लक्ष्मी, कृपा राहू द्या लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला या दसऱ्यानंतर एक चमत्कारी आनंदाची त्याच्यासोबत एक घटना घडेल. त्यासोबतच मित्रांनो, मेष राशीच्या जातकानं आता सावधान व्हा, कारण हा ऑक्टोबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी केवळ संधीचा नव्हे तर तुमच्या शत्रूची अंतिम अग्निपरीक्षा घेऊनच येतोय. परिस्थिती तुम्हाला सकारात्मक कवच देत आहे. तुम्हाला स्वतःला एका भीषण संघर्षासाठी तयार व्हावे लागेल. तुम्हाला आयुष्याच्या अदृश्य वारापासून सावध राहावे लागेल, कारण या आठवड्यातील पहिला जो आठवडा आहे त्यामध्ये तुमचा मत्सर करणारे आणि तुमची प्रगती सहन न होणारे लोक अत्यंत सक्रिय होतील. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा तुमच्या जवळच्या नात्यामध्ये अफवा आणि गैरसमज किंवा गुप्तकट तुमच्या विरुद्ध रचले जातील. विश्वास ठेवा आणि लक्षात घ्या की तुमच्यासाठी थेट नव्हे तर तुमच्या प्रतिमेवर वार करण्यासाठी तयार होतील ते लोक. या धोक्यावर मात करण्यासाठी तुमचे शस्त्र चांगले आहे का? तुमचा संयम बोलण्यापेक्षा तुमचे काम बोलू द्या मित्रांनो, कारण तुमच्या यशाचा आवाज इतका मोठा असेल की शत्रूचा आवाज आपोआप दबून जाईल. तुमच्या योजना आणि भविष्यातील पावले गुप्त ठेवा, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेतील. ही तुमची रणनीती आहे. ही तुमच्या विजयाची निश्चिती आहे मित्रांनो. 2 तारखेनंतर स्थिती पूर्णपणे बदलून जाईल. तुमचा आत्मविश्वास आणि ग्रहयोग इतका शक्तिशाली होईल की शत्रूचे प्रत्येक प्रयत्न धुळीस मिळणार आहेत. जर कोणताही कायदेशीर वाद किंवा जुना जमिनीचा प्रश्न असेल तर तो अचानक तुमच्या बाजूने झुकू लागेल. हा केवळ विजय नसेल तर तुमच्या धैर्याचा भव्य सन्मान आहे मित्रांनो. शारीरिक संरक्षणासोबत तुम्हाला आध्यात्मिक शक्ती सुद्धा मिळाली आहे. मंगळवार आणि शनिवार रोजी हनुमान चालिसाचे पठण करा. हे तुमच्यावरचे प्रत्येक संकट दूर करेल. तसेच ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप तुमचे अंतिम संरक्षणाचे कवच बनेल. मेष राशीच्या जातकानो, शत्रू असले तरी घाबरून जाऊ नका. तुमच्या मनात विजयाचा शंखनाद सुरू होणार आहे.
मेष राशीच्या जातकांनो, नीट ध्यान देऊ नये का, कारण ऑक्टोबरचा हा पहिला आठवडा तुमच्या आर्थिक भविष्याची अग्निपरीक्षा घेणार आहे. कारण हा आठवडा केवळ खर्चावर आधारित नसून तुमच्या आर्थिक धैर्याची कसोटी पाहणार आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा यात मोठा तुम्हाला धक्का बसू शकतो. घरगुती जबाबदाऱ्या येतील, जुने देणी किंवा अचानक आलेले खर्च, त्यामुळे तुमचे बजेट डगमळीत झाल्याची भीती तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. कारण हा खर्च नसून तुमच्या भविष्यातील इच्छेसाठी केलेली आवश्यक तयारी आहे, हे मात्र विसरू नका. हा केवळ एक सेटअप फेज आहे, जो तुम्हाला मोठ्या आर्थिक लाभासाठी तयार करायचा आहे. मित्रांनो, या 2 तारखेनंतर स्थिती पूर्णपणे बदलेल. कारण गुरुच्या असीम कृपेने पैशाचा प्रवाह पुन्हा सुरू होईल. अडकलेली रक्कम आणि उधारी तुम्हाला अचानक परत मिळेल. हे केवळ मदत नसेल तर साक्षात भाग्याचा भाग्याचा मित्रांनो एक महादरवाजा तुमच्यासाठी खुलणार आहे. या आठवड्याच्या शेवटच्या आसपास तुम्हाला एखाद्या अप्रत्याशित धनाची बातमीही मिळेल, जसं की बोनस, कमिशन किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा होणारा फायदा. तुम्हाला तो दिलासा देणार आहे. हा लाभ तुमच्या मेहनतीचा अचूक परतावा असेल. 1 ते 5 ऑक्टोबरचा पहिला आठवड्याचा काळ केवळ धाडसीपणाने तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. कारण मेष राशीच्या जातकांसाठी हा शेअर मार्केट, प्रॉपर्टी किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याची मोठी अंतिम आणि सर्वात महत्त्वाची वेळ असणार आहे. थोडी रिस्क असली तरी जरी तुम्ही योग्य पडताळणी केली तर तुमचा आर्थिक फायदा त्यामध्ये नक्कीच होईल. नात्यामधील मौन तोडणारा हा आठवडा आहे मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो, नीट लक्ष द्या. कारण ऑक्टोबरचा पहिला आठवडा तुमच्या भावनांना एक नवीन रंगतदार वळण देणार आहे. तुमच्या नात्यामधील जुने मौन, तणाव आता दूर होतील. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी 1 ते 7 ऑक्टोबर पहिला जो आठवड्याचा काळ आहे, म्हणजे दैवी संकेतच आहे तुमच्यासाठी. तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती प्रवेश करू शकते. ही ओळख सोशल मीडियावरती किंवा कुटुंबाच्या माध्यमातून होईल. लक्षात ठेवा, हा संबंध घाईत न घेता मनापासून स्वीकारल्यास तुमच्या भविष्यातील प्रेमाची भव्य सुरुवात होईल. तुमच्या सध्याच्या संबंधामध्ये असलेले गैरसमज किंवा भावनिक तणाव आता कायमचा मिटेल. पार्टनरसोबतचा मनमोकळेपणा संवाद तुमच्या नात्याला एक पुनर्जन्म देईलच आणि तुमच्या भावनिक जवळीकही वाढेल. तुमचं प्रेम, तुमची अपेक्षा आणि समर्पण दाखवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. त्यासोबतच तुमचा कौटुंबिक आणि वैवाहिक स्थिरतेबद्दल बोलायचं झाल्यास विवाहितांसाठी पती पत्नीमधील तणावाचे काळे ढग पूर्णपणे विरून जाणार आहेत. मुले, घर किंवा भविष्याच्या महत्वाकांक्षी योजनेवर सकारात्मक चर्चा होईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या नात्यासाठी एक अदृश्य सुरक्षा कवच असणार आहे. पूर्वीचा कोणताही राग किंवा गैरसमज आता तुटून जाईल. तुमचं प्रेम, कौटुंबिक सौख्य टिकून ठेवण्यासाठी एक गुप्त उपाय अवश्य करा मित्रांनो. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान किंवा सुगंधी फुले अर्पण करा. त्यामुळे तुमच्या नात्यात आकर्षण व शांतता, गोडवा कायम राहील. मित्रांनो, हे महादेवाला अर्पण करा. मेष राशीच्या जातकांनो, ऑक्टोबरचा पहिला आठवडा तुमच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी सुद्धा एक अंतिम परीक्षेसारखाच आहे. कारण तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाचं स्वास्थ्य अधिक महत्त्वाचं ठरणार. तुमच्या मानसिक शांततेवरच तुमच्या यशाचा पाया उभा राहील. पहिल्या 10 दिवसात तुमचे शरीर तुमच्यावरती विद्रोह करेल. सततची झोपेची कमतरता, डोकेदुखी, असह्य थकवा तुम्हाला चिडचिड करणार आहे. तुमच्या कामाचा वेग मंदावेल. जर तुम्ही अनियमित आहार घेतला किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर सुरू ठेवला तर हा विद्रोह गंभीर रूप धारण करेल. हा केवळ थकवा नाही तर तुमच्या यशाच्या मार्गातील पहिला अडथळा सुद्धा ठरेल. मित्रांनो, 1 ते 7 ऑक्टोबरचा पहिला आठवड्याच्या दरम्यान तुमच्यात अचानक ऊर्जेचा ओघ वाढेल. तुम्ही कामात इतके गढून जाल की तुमच्या शरीराची काळजी घेणे पूर्णपणे विसरून जाल. सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा खांद्यावर ताण येण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या कामाचा उत्साह महत्त्वाचा आहे, पण शरीराला दुर्लक्ष करणं म्हणजे मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. या काळात हलका व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा. पाण्याची पातळी तुमच्या शरीरात योग्य ठेवल्यामुळे तुमचा आरोग्य सुधारल. तुमची मूळ ऊर्जा धाडसी असली तरी यशासाठी तुम्हाला मानसिक शांतता आवश्यक आहे. दररोज कमीत कमी 10 मिनिटं तरी ध्यान, मेडिटेशन किंवा प्राणायाम करा. त्यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल आणि निर्णय क्षमता वाढेल. भावनिक त्रास देणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवण्याची प्रेरणा तुम्हाला याच मानसिक शांततेतून मिळेल मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अग्नितत्वाला शांत ठेवणारा आहार मात्र चांगला घ्यावा लागेल. सकाळी उठल्यावर गरम पाणी, कोमट पाणी प्या. तुळशीचे पान किंवा लिंबू पाणी तुमच्या रोगप्रतिकारासाठी एक कवचासारखं असेल. थंड पेय किंवा जंक फूड तात्काळ बंद करा. ते तुमच्या ऊर्जेला खाऊन टाकेल. मित्रांनो, हा आठवडा लहान अडथळ्यावर मोठे नियंत्रण मिळवण्याचा आहे. शरीराचा हा विद्रोह शांत करा आणि मनाच्या या युद्धात विजय मिळवा. मेष राशीच्या जातकानो, या आठवडा पहिला केवळ राशी भविष्य नाही तर तुमच्यासाठी नियतीने लिहिलेली एक भव्य कथा आहे.
तुम्ही या महिन्यात भीषण शत्रू, आर्थिक संकट आणि अकल्पनीय संधी या तिन्हीचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करा. मोठं कांड होणार हे निश्चित आहे, पण ते कांड तुमच्या विजयाचा शंखनाद असेल की धोक्याचा इशारा हे समजा तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात यशाची गुरुकिल्ली आहे, ती म्हणजे शिस्त, संयम आणि वेळेवर घेतलेले अचूक निर्णय. दुर्लक्ष कराल तर संधी निसटून जाईल मित्रांनो आणि धोका वाढेल. पण जर तुम्ही ब्रह्मदेवाचे हे 7 संकेत लक्षात ठेवले तर तुम्ही तुमच्या नशिबाचे स्वामी बनाल. तुमचा विजय निश्चित आहे, पण त्याची किंमत तुमच्या वर्तमान प्रयत्नावर अवलंबून आहे मित्रांनो. आता ही भविष्यवाणी ऐकून थांबणार की तुमच्या जीवनाचा नवा इतिहास लिहिण्यासाठी सज्ज व्हाल? तर मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ तुमच्या हातात आहे, तिचा योग्य फायदा घ्या. त्यासोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय भोलेनाथ, जय आदिशक्ती दुर्गा माता, माझ्यावर कृपा कर असे पूर्ण भक्तिभावाने लिहा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब सुद्धा आपल्या चॅनलला करून घ्या. लवकरच भेटूया. तुमचे मंगल हो.